बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 180हून अधिक जागा मिळतील असा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी येथे बोलताना केला। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरी दिलेल्या भेटीवरही भाष्य केलं। सध्या सरकार न्यायव्यवस्थेवर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे, पण सरन्यायाधीश चंद्रचूड हे त्या पलीकडचे आहेत असं मला वाटतं, असंही ते म्हणालेत। बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपासह विविध मुद्द्यांवर दिलखुलास मतं व्यक्त केली। विशेषतः त्यांनी जागा वाटपाचा मुद्दा मित्रपक्षांना विश्वासात घेऊन निकाली काढला जाईल असं जोर देऊन स्पष्ट केलं। ते म्हणाले की जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या आतापर्यंत 2 ते 3 बैठका झाल्या, त्यात 125 जागांवर एकमत असल्याचं दिसून आलं। उर्वरित जागांवरही लवकरच विचार करून निर्णय घेतला जाईल। MIMने एखादा प्रस्ताव दिला आहे का याची माहिती नाही, पण असं काही असेल तर त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल। राज्यात महाविकास आघाडीच्या 180हून अधिक जागा आल्या तर नवल वाटू देऊ नका। बाळासाहेब थोरात यांनी यावेळी महायुतीत मैत्रीपूर्ण नव्हे तर खऱ्याखुऱ्या लढती होणार असल्याचंही यावेळी स्पष्ट केलं। ते म्हणाले, महायुतीत सर्वच पक्षांना पुढे जायचं आहे, कोणाचीही मागे हटण्याची तयारी नाही, त्यामुळे त्यांच्यात मैत्रीपूर्ण नव्हे तर खऱ्याखुऱ्या लढती होतील। या उलट मवियाच्या जागा वाटपात आम्ही आग्रह धरू, पण जो काही निर्णय असेल तो सहमतीनेच घेतला जाईल। महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण अशी चर्चा आम्ही केव्हाच करत नाही। वारकऱ्यांसाठी श्रद्धेचे स्थान असलेल्या आळंदीमध्ये दारूबंदी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही मागणी आळंदीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे। अजित पवार हे आळंदी दौऱ्यावर असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला, तसेच त्यांचा सत्कार केला। यावेळी आळंदीमध्ये दारूबंदी करावी अशी मागणी त्यांनी पवार यांच्याकडे केली। इतकेच नाही तर अजित पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते असलो तरी देखील तुम्ही मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं। तर आळंदीमध्ये दारूबंदी केवळ तुम्हीच करू शकता अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तुमच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागला असल्याचं देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याशी बोलताना म्हटलं आहे। आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते असून देखील तुमच्या भेटीसाठी आलो आहोत, कारण आमचा तुमच्यावर विश्वास असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे आळंदी गावच्या दौऱ्यावरती आले होते। यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच उद्घाटन केले। आळंदी येथे मरकळ रस्ता सुधारणा कामाचं भूमिपूजन देखील अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झालं। आळंदी नगर परिषद शाळा क्रमांक 4च्या इमारत बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने प्रवास करण्याची संधी मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे। चाकणच्या कर्करोग जनजागृती कार्यक्रमात देखील त्यांनी सहभाग नोंदवला। तत्पूर्वी त्यांनी चाकणच्या रुग्णालयाचे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात आल्यामुळे येथील अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानांच्या इमारतीचं भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आलं। मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर करून स्वतःची पोळी भाजू नका, विशेषतः त्यांची फसवणूक करता त्यांना योग्य मार्गाने न्याय द्या अशी इशारावजा मागणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी गुरुवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे। त्यांच्या या विधानामुळे या दोघांमधील वाद एका नव्या उंचीवर जाण्याची शक्यता आहे। आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंधारात भूमिका न मांडता विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन बोलवण्याची मागणी करावी। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर तसं स्पष्ट सांगावं, पण त्यांनी समाजाला झुलवत ठेवणं तात्काळ बंद करावेत। या प्रकरणी मनोज जरांगे यांनी पुढाकार घेतला पाहिजे। त्यांनी बाष्कळ बडबड बंद करून सर्वच आमदारांचे पत्र घेऊन विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करावी। राजेंद्र राऊत पुढे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट न करणाऱ्या पक्षांच्या उमेदवाराविरोधात मराठा समाजाने विरोधात मतदान करण्याचा निर्णय घ्यावा। यातून सर्वच पक्षांची अंधारातील आणि उजेडातील भूमिका स्पष्ट होईल। मी स्वतः या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। जवळपास सर्वच पक्ष आणि आमदारांना मी पत्र पाठवलं असून आता त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्याची गरज आहे। कुणीही मराठा समाजाचा गैरवापर करू नये। या प्रकरणी मराठा समाजाची फसवणूक न करता मराठा समाजाला योग्य पद्धतीने न्याय देण्याची गरज आहे असा इशाराही राजेंद्र राऊत यांनी यावेळी मनोज जरांगे यांचं नाव न घेता दिला आहे। ते म्हणाले की मी मराठा समाजावर एखादा विचार मांडला तर त्याचा कुणालाही राग येण्याचं कारण नाही।
जरांगे कोणाची बाजू घेतात हे सर्वश्रुत आहे. आता मी माझी बाजू स्पष्ट केली असून त्यांनीही आता विशेष अधिवेशनासाठी आमदारांकडून पत्रे घ्यावीत, कारण अधिकाधिक आमदारांनी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केल्यास अध्यक्षांना ते बोलवावेच लागेल. सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्रपक्षच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेबाहेर लोटण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केला. सध्या अजित पवार यांचा पद्धतशीर अपमान केला जात आहे. जखम मोठी झाली की माणूस आपोआपच दूर होतो. त्यामुळे अजित पवारांना जेवढं दुखवता येईल तेवढं त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं जात आहे, असंही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार म्हणाले की अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्रपक्षांकडून सुरू आहेत. त्यातील एखादा त्यांच्यावर थेट आरोप करतो तर दुसरा त्यांचे बॅनर फाडतो. एवढेच नाही, अन्य कुणीतरी त्यांच्या बॅनरला काळे फासण्याचा प्रयत्न करतो. सध्या अजित पवारांना जेवढं दुखवता येईल तेवढं दुखवलं जात आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं जात आहे. त्यांचा अवमान केला जात आहे, कारण जखम मोठी झाली की माणूस आपोआपच दूर होतो. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, बारामतीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी एकदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं नाही. सर्वांचे चेहरे पडले होते. हे महायुतीच्या परतीच्या प्रवासाची लक्षणे आहेत. या स्थितीत श्रेयवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईत जो कमजोर दुवा असतो त्याला बाजूला केलं जातं. तसेच प्रयत्न सध्या अजित पवारांच्या बाबतीत महायुतीत सुरू आहेत. कदाचित पहिला नंबर अजित पवारांचा असून त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा नंबर लागेल. महाविकास आघाडीचे या संपूर्ण घटनाक्रमावर बारकाईनं लक्ष आहे. विशेषतः संधी मिळताच योग्य ते पाऊल टाकले जात आहेत. तूर्त लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांची उपयोगिता संपल्यामुळे भाजप त्यांना महायुतीतून दूर सारण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत 125 जागांवर मतैक असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिली. त्यांच्या या विधानामुळे मविया 288 पैकी उर्वरित 163 जागांवर मतभेद आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे सूत्रांनीही या जागांवरून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटात जोरदार रस्सीखेच असल्याचा दावा केलाय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीनं जागा वाटपात आघाडी घेतली होती. त्याचा त्यांना फायदाही झाला होता. याउलट शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाच्या तिढ्यात अडकलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महायुतीला जबर फटका बसला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीपुढे हीच परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात असताना आता महाविकास आघाडीतही अनेक जागांवर मतभेद असल्याचं समोर येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीतील घटक पक्षात 125 जागांवर एकमत असल्याचं स्पष्ट केलं. याचा अर्थ उर्वरित 163 जागांवर तिन्ही घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगणार असल्याची चिन्ह आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यातील बहुतांश जागांवरील तिढा सुटला होता, पण त्यानंतरही सांगली आणि मुंबई उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच झाली होती. त्यात मुंबईची जागा ठाकरे गटानं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना सोडली होती, पण सांगलीची जागा त्यांनी आपल्याकडेच ठेवली होती. त्यामुळे तिथं काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अनेक जागांवर अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पाकिस्तान जसे आतंकवादी पोचतात तसे शरद पवार हिंदू विरोधी विचार पोचत असल्याचा दावा भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केलाय. तर आयसिस, पीएफआय सारख्या संघटनांकडून हिंदू धर्माला धोका आहे, तसाच शरद पवारांपासून हिंदू धर्माला धोका आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. दरम्यान भाजप आध्यात्मिक आघाडीकडून साधू महंतांच्या नेतृत्वात नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर शरद पवारांविरोधात निषेध नोंदवण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावेळी मंचावर शरद पवार उपस्थित होते. शरद पवारांनी सर्व विधानांना पाठिंबा दिल्याचा आरोप करत भाजप आणि हिंदू संघटना शरद पवारांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसून आलं. आचार्य तुषार भोसले म्हणाले की आयसिस आणि पीएफआय सारख्या संघटनांकडून हिंदू धर्माला धोका आहे, तसाच शरद पवारांपासून हिंदू धर्माला धोका आहे. हिंदू विरोधी विचार करण्याचे आणि त्याला बळ देण्याचे कार्य पवार करतात. हिंदू विरोधी वक्तव्य करणारा प्रत्येक माणूस शरद पवारांशीच कसा संबंधित असतो? जो माणूस हिंदू धर्माचा अपमान करतो तो माणूस शरद पवारांचाच माणूस असतो. जसा आतंकवाद पाकिस्तान पोचतो तसा हिंदू विरोधी विचार आणि माणसं शरद पवार पोचतात. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी एका व्हिडिओद्वारे शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले होते. ते मुख्यमंत्री होते तेव्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते आणि आता 30 वर्षांनी पुन्हा त्यांनी जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता पवार साहेबांना रायगडाची, लालबागच्या राजाची आठवण आली. मी लालबागच्या राजाकडे प्रार्थना करतो की त्यांना हिंदुत्वाबाबतीत सुबुद्धी मिळो, असं त्यांनी म्हटलंय.
राज्यातील सोयाबीन आणि कापसाच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजेच MSP मध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. फसवणूक रोखण्यासाठी आणि पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे. मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीचं राज्याचं उद्दिष्ट असल्यानं शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसाही वीज मिळेल असंही ते म्हणाले. दक्षिण मुंबईतील राज्य सचिवालय इथं शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की सोयाबीन आणि कापसासाठी आधारभूत किंमत आणि निर्यातीची परवानगी घेण्यासाठी राज्यमंत्र्यांचं एक शिष्टमंडळ केंद्राला भेटेल. ते म्हणाले की शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पुरेशी भरपाई मिळावी अशी राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की केंद्रानं सोयाबीन आणि कापसासाठी किमान आधारभूत किंमत MSP वाढवून त्यांच्या निर्यातीला परवानगी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऊसासाठी MSP वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शेतकरी विमा कंपन्यांच्या फसवणुकीला बळी पडू नयेत यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील. राज्यानं 11,500 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यामुळे कृषी पंपांना दिवसा वीज मिळू देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी मिळण्यात येणाऱ्या अडचणी सप्टेंबर अखेर दूर होतील. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय पणन, सहकार आणि कृषी मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं पवार यांनी बैठकीत सांगितलं. ते म्हणाले की केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी न घालण्याचा निर्णय घेतलाय. महात्मा ज्योतिराव फुले किसान कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र कर्ज खात्यांमध्ये निधी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, जे आता अंतिम टप्प्यात आहे. चुकीच्या माहितीमुळे बँकेकडून कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांचा आढावा घेण्यात येत असून त्यांच्या खात्यावर संपूर्ण रक्कम पाठवली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील घडामोडी या वाढल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री दादा भुसे यांच्यासह मंत्री तानाजी सावंत यांची देखील उपस्थिती होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राज्यभरातील विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावर ही महत्त्वाची बैठक मानली जाते. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून महायुतीवर होत असलेल्या श्रेयवादाच्या आरोपांवर देखील या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शिवसेनेकडून बनवण्यात आलेल्या अहवालावरही उपस्थित नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे. ही योजना लोकांपर्यंत पोहोचवताना सर्वच पक्षांना कसा फायदा होईल यासाठी आता युतीकडून प्रयत्न केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः बहिणींची भेट घेऊन कार्यक्रम राबवत आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या विविध योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवाव्यात याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. इतकंच नाही तर आम्ही योजना आणली या विरोधात काही जण कोर्टात गेले होते असा आरोप देखील त्यांनी विरोधकांवर केलाय. लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागा वाटपाला बराच उशीर झाला होता. त्याचा फटका देखील त्यांना निवडणुकीमध्ये बसल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता विधानसभेच्या जागा वाटपात लवकरात लवकर निर्णय घेण्याचा युतीचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असून जास्तीत जास्त जागा लढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे शिंदे आणि अजित पवार या दोन्ही पक्षांचा देखील जास्तीत जास्त जागा खेचून आणण्याचा प्रयत्न आहे.